नमस्कार. गोवा न्यूज एक्सप्रेस 24 लायव्हान तुमचे स्वागत असा. आज गोयान अनेक प्रकारच्यो समस्या आणि बिझनसातली समस्या जी आहा पळय ती प्रचंड मोठी जाल्ली असा. कोस्टल बेल्टाक विशेष करून सांगपाचें म्हटल्यार कोस्टल बेल्टाचे बिझनस जे आहा पळय ताचेर खूब व्हडलो परिणाम ह्या 4-5 वर्साच्या कालावधीन जाल्लो असा. खरें म्हणजे कोविडाच्या नंतर हे सगळे बिझनस अक्षरशः न्हिदले अशें जरी म्हटलें न्ही जाल्यार तें चुकीचें ठरचें ना. बरें, ह्या बिझनसाचेर तांकां बूस्ट दिवपाक लागून सरकार कितें करता असो प्रश्न एक लोकांच्या भितूनसून एक तयार जाता आणि लोक हो प्रश्न उपस्थित करता. कोस्टल बेल्टाचे जे बिझनस आसा पळय ताजेर उपाय कितें आनी तांकां बूस्ट दितलो जाल्यार आमकां कितें करचें पडटलें हें जर आमी जाणून घेतले जाल्यार कोस्टल बेल्टाच्याच लोकां कडेन आमकां डिस्कशन करचें पडटलें. आनी ताका लागून आज आमी आमच्या स्टुडियोन आसा एक कोस्टल बेल्टाचेच व्यक्तिमत्व जेणे ह्या बिझनसाचेर जेंचो बऱ्यापैकी अभ्यास आसा, जेंकां सगळें खबर आसा. त्याच बरोबर ते एक माजी सरपंच, त्याच बरोबर विद्यमान पंच, सोशल सेक्टरांनी तांचो बऱ्यापैकी वावर आसा अशे बाब एडवोकेट अमित सावंत हे आयज आमच्या स्टुडियोन आसात. अमित बाब, तुका नमस्कार. एक पयलीं सांगात, आज कोस्टल बेल्टाची ही जी स्थिती आसा किंवा कोस्टल बेल्टाचे बिझनस जे आज कोलॅप्स जाल्ले आसा, बिझनस कमी जाले, हळूहळू बिझनस लोकांच्या हातींसून वचोंक लागले, हेचें नेमकें कारण कितें? पळय, सगळ्यात पयल्या स्तराचेर हांव तुमकां एक क्लियर करूं इच्छिता दॅट आय एम नॉट एन एक्सपर्ट. टुरिजम सेक्टरांतलो हांव कितें एक्सपर्ट गृहस्थ न्हय, पण जो गव्हर्मेंटाचे जे पॉलिसीज आसा रिलेटेड टू टुरिजम सेक्टर, थंयसरले लोक जे स्थानीक लोक जे कोस्टलान वास्तव करतात, म्हणजे आमी जर पळयले जाल्यार पेडणे तालुका आणि बार्देस तालुका हातून जे कोस्टल सेक्टरान जे पंचायत येतात त्या पंचायतीच्या भागांनी जे लोक वेवसायीक आसात, जे किनारपट्टीचेर जे वेवसाय करतात, जे स्थानीक लोक जे वेवसाय करतात, त्या लोकां खातीर सरकारान टुरिजम डिपार्टमेंट म्हणजे कितें, टुरिजम मिनिस्ट्री म्हणजे कितें, तर ही मिनिस्ट्री टुरिजम रिलेटेड एक्टिविटीज, टुरिजम रिलेटेड बिझनस ग्रोथ करच्या खातीर, इकॉनॉमी गोंयची वाडोवच्या खातीर ह्या डिपार्टमेंटान कार्य करपाक जाय. आनी ह्यो ग्रोथ हो इकॉनॉमी ही वाडटली कशी, तर त्या भागांत जे लोक वेवसायीक आसात, जे लोक त्या भागांनी वास्तव करतात, जे लोक त्या भागांतले टुरिजम सेक्टर प्रमोट करूं शकतात, तांकां एक बऱ्या प्रकारचे उत्तेजन दिवपाचे कार्य ह्या मिनिस्ट्रीच्या माध्यमांतल्यान सरकारान करपाक जाय. खरोखरच म्हणटात तशें आमचे जे स्थानीक आसात ते खरोखरच आयज ह्या बिझनसाक अटॅच आसा की ना, किंवा ह्या लोकांनी आपण कंटाळून हो बिझनस परप्रांतीयांच्या हातीन दिल्लो आसा की ना, हेचो नियाळ म्हणटात तसो टुरिजम सेक्टरांतल्यान जावपाक जाय आनी हेचो प्रमोशन जावपाक जाय. आमी मोठो म्हणजे जगाच्या लेवलचेर गोवा एक व्हडलें म्हणजे प्रगतशील राज्य टुरिजम सेक्टरान हे दाखोवपाचो आमी प्रयत्न करता. पण वास्तव कितें आसा, जो नेटीव गोंयकार, जो मूळ गोंयकार आसा, जो टुरिजम बेल्टाचेर जो वास्तव करता, तो गोंयकार आयज त्या बिझनसाची संलग्न आसा की ना हेच्या खातीर म्हणटात तशे एक प्रकारचे सेमिनार्स, कॉन्फरन्स त्या भागांनी, दोनूय तालुक्यांनी, म्हणजे त्या भागातले जे पंचायत आसात, त्या भागातले जे बिझनस करपी जे स्थानीक लोक आसात तांकां आफोवन बाबा तुमी ह्या भागान खरोखरच हो बिझनस करतात, तुमचो ग्रोथ जाला की हे डावनफॉल तुमचे जाल्लेले आसा, किंवा तुमी हो बिझनस जर कोणी जर तो परप्रांतीयांच्या हातीन म्हणजे आपली प्रॉपर्टी काडून जर लिजाक दिल्या जाल्यार तूं ही प्रॉपर्टी लिजाक कित्याक दिले, हो तो बिझनस तूं स्वता कित्याक करूं शकना. सरकारचे आमचे हे वेगवेगळे स्किम्स आसात, आमी लोकांक स्वावलंबी करपाक पळयतात. म्हणटा प्रत्येक मनीस आमचो गोंयकार म्हणटा तसो स्वताच्या पांयाचेर उबो रावपाक जाय, हिमतीन फुडें वचपाक जाय, प्रत्येक मनीस एंटरप्रिनर जावपाक जाय. हेच्या खातीर वेळोवेळी आमी सरकार दरबारांतल्यान मुख्यमंत्र्याची भाशणां आयकता, भाशणां आयकून लोकांच्या मनान एक उत्तेजन निर्माण जाता. पण ते खरोखरच उत्तेजन जे निर्माण जाता भाशणां आयकून ते अंमलांत येता की ना हाच्या खातीर पळय वेगवेगळ्या ऑफिसरांची नेमणूक, नोडल ऑफिसर्स म्हणून पंचायतींनी हे सरकार करता. तांकां वेगवेगळ्या पद्दतीचें काम दिवन बाबा टुरिजम सेक्टरान, स्पेशली आय एम टॉकिंग अबाउट नॉर्थ गोवा, बार्देस तालुक्यान जे कोस्टल पंचायत आसात, पेडणे तालुक्यान जे कोस्टल पंचायत आसा, थंयसरले लोक आसात आनी ते पंचायतचे स्थानीक जे प्रतिनिधी आसात तांकां सगळ्यांक घेवन सामुहीक रिते MLA, ZPs, इलेक्टेड पंचायत मेंबर्स हांकां घेवन हेचेर सामुहीक रित्या बैठक जावपाक जाय, विचारांची देवाण घेवाण जावपाक जाय. आनी खरोखरच गोंयान कोस्टलान वेवसाय करपी स्थानीक हो हॅपी आसा की ना
हेचे म्हणतात हे पळोवचें पडटलें. पळोवचें पडटलें. म्हणजे ताच्या नंतर जनतेक कळटलें की खरोखरच कोस्टलाची परिस्थिती कितें आहा. म्हणजे आमी वयर वयर सगळें उलयता, आमी आमची धोरणां समजा ठरयता, पूण प्रत्यक्षान तेंच्या पर्यंत तें पावना आनी तांकां मेन स्ट्रिमीन हाडून तेंच्या कडेन डिस्कस करून हें जायना. पूण आनी एक विशय आसा हांगासर, कोस्टल बेल्टाचे बरेचशे बिझनस आसा पळय ते ऑलरेडी परप्रांतीयांच्या हातीन गेले आनी आज ते लोक हांगासर येवन बिझनस करपाक लागले. त्याच बरोबर सायडीच्यो जमनी आसा पळय त्या बेल्टांतल्यो त्यो ते विकत घेवंक लागले. ही स्थिती गोंयांत कित्याक निर्माण जाली? पळय, आयज जी परमिशन्स जी आसा, आतां कोणय एक स्थानीक जर वेवसायीक जर एक खंयचोय बिझनस करतलो कोस्टलाचेर, एक रेस्टॉरंट चलयतलो किंवा गेस्ट हाऊस चलयतलो, जाल्यार तेका कितल्या डिपार्टमेंटांनी फिरचें पडटा हें तेका पर्टिक्युलरली खबर आसतलें. आतां पळय, आतां गोंय सरकारान IPB म्हणून स्थापन केलें, इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हणून, ज्या बोर्डाच्या अंतर्गत म्हणटा ते सिंगल विंडो सिस्टमान मोठमोठ्या प्रोजेक्टान एक लॉक इन सिस्टम आसा अमक्या कोटीच्या वयर. जर तुजो हो जो हें जाता कॅपिटल जाता जाल्यार तूं IPBच्या अंडर येवं शकता आनी तुका IPB परमिशन्स दिता. आतां ते स्थानीक लोक थंयसर जे बिझनस करता पळय, एक सिंपल आतां ताका पंचायतीन येवचें पडटा, पंचायतीच्या नंतर म्हणटा ताका टुरिजमान वचचें पडटा, टुरिजमाच्या नंतर ताका परतून फायर डिपार्टमेंटान वचचें पडटा, हेल्थान वचचें पडटा, FDAची परमिशन्स घेवचे पडटा, सगळे सॅनिटरी इन्स्पेक्टरा कडेन वचचें पडटा. सो हे सगळ्या दारांचेर ताका फिरोवच्या परस तो मनीस निमाणी कंट्रोल कितें म्हणटा की हे सगळ्या दारांचेर वचून दी, परमिशनां काड आनी मागीर तो बिझनसाक ते चालना दी. ताच्या पेक्षा बेस्ट उपाय कितें, म्हजी प्रॉपर्टी आसा, म्हजी एक जर 5000 स्क्वेअर मिटर प्रॉपर्टी आसा, ही प्रॉपर्टी कोणाक हांव अप्रोच जाता आनी ताका सांगता ही प्रॉपर्टी तूं लिजाक घे, म्हाका कितें तें एकदांच बल्कान दी, 5 वर्साचो करार कर, 10 वर्साचो नाजाल्यार 20 वर्साचो कर, हांव तितले घेता, हांव सेविंगाचेर दवरता आनी त्या इंट्रस्टाचेर सुशेगाद रावता. म्हणजे तुज्यो कटकटी आसा पळय त्यो म्हाका नाका, त्यापेक्षा आसा ते काढून दुसऱ्याक दिले. ही परिस्थिती तुम्ही स्वतः तुमच्या चॅनलाच्या माध्यमांतल्यान तुम्ही कोस्टलाचेर फिरोवन पळय. हांवें पयलींच तुमच्या क्वेश्चनाक रिप्लाय दिता आसतना सांगलें की हो सगळो नियाळ घेता आसतना आयज खरोखरच गोंयकाराच्या हातीन हो धंदो उरला की ना, की तो परप्रांतीयाच्या हातीन दिला. गोंयकारांनी तो परप्रांतीयाच्या हातीन कित्या खातीर हो धंदो दिला? पळय, मनीस स्वखुशेन कितें तरी सरेंडर करना. आयज जर आमी रियल लायफान जर उलोवपाक गेले जाल्यार मनीस स्वता मनशाक उमेद नासता की आपल्या कडेन जर एक कसलो तरी बरो बिझनस आसा जाल्यार ताका डिफिकल्टी येता तेन्नाच तो कोणाच्या तरी तो हातीन दिता आनी सुशेगाद इन्कम एक मंथली मेळटले ह्या अंदाजान तो जगपाक. म्हणजे आज जो तो कितें करता पळय ते निरुपायान करता, ताका सरकारचो सपोर्ट मेळना किंवा ते हर्डल्स नाका म्हणून करता तो. पळय, आयज मायनिंग इंडस्ट्री कॉलॅप्स जाल्याच्या नंतर 2012च्या नंतर म्हणटात तशें आयज गोवा इज टोटली डिपेंड ऑन टुरिझम सेक्टर. पण टोटली डिपेंड ऑन टुरिझम सेक्टर आसून सुद्धा आयज तो टुरिझम सेक्टर गोंयकारांच्या हातीन आसा हो व्हडलो क्वेश्चन मार्क आसा. हेचेर गोंय सरकारान विचार करपाक जाय. टुरिझम पळय, मायनिंग इंडस्ट्रीन काम करता आसता तुम्ही मायनिंग बेल्टांतल्यान येता, त्या भागांत कितलेशेच लोकांक म्हणटात तसो रोजगार त्या भागांत मेळटालो. पण आयज ह्या टुरिझम सेक्टरान काम करता आसतना कितले गोंयकार थंयसर काम करतात, भायरच्या लोकांचो कितल्या प्रमाणात भरणा जाल्लो आसा हेचो डेटा कार्ड सरकारान तयार करपाचो. दोनूय तालुक्यान हांव फक्त ते म्हज्या दोन जे नॉर्थाचेच सांगता, दोनूय तालुक्याचो एक रिपोर्ट कार्ड सरकारान तयार करपाचो. CRZ कडेन हाचो रिपोर्ट अवेलेबल आसतलो. CRZक विचारपाचें की तुमी जे परमिशन्स जे दिल्लेले आसा पळय ते कितले कोणाक दिले. आतां सपोज जर कोणाक एक गोंयकाराक परमिशन दिला XYZ जाल्यार तेजे फिजिकल वचून थंयसर इन्स्पेक्शन करपाची की ते खरोखरच गोंयकार चलयता की गोंयकारान काडून आनी कोणाक. आनी मागीर ते हरमल सारक्या भागान एकदां ट्रेजडी जाल्ली, नांवार कोणा आनी एकट्याचे आसा चलयता दुसरो आनी ट्रेजडी जाल्याच्या नंतर ज्याच्या नांवार आहा ताका सोदूंक. म्हणजे हे प्रकार जातात. हे वी आर ऑन म्हणटात तशें इनिशियल स्टेज. ह्या टुरिझम सेक्टराक म्हणटात तसो ही टुरिझम सेक्टराची परिस्थिती मायनिंगा सारखी जावपाची न्ही भविष्यात. हेच्या खातीर सरकारान विचार करपाचो, कित्याक वी आर एट द इनिशियल स्टेज आनी जे कितें म्हणटात ते प्रिकॉशनरी मेजर्स जे कितें घेवपाक जाय ते आयज सरकारान घेवपाक जाय. आनी हेचो डिटेल रिपोर्ट कार्ड सरकारा कडेन सगळी साधन सुविधा उपलब्ध आसा. सरकारान हो रिपोर्ट तयार करचो पडटलो 100%. दुसरी गोष्ट आसा,
टुरिझम बिझनस हो असो बिझनस असा की जो बिझनस मायनिंगाच्या नंतर आर्थिक कणो जावं शकता, तितूनसून बऱ्यापैकी बिझनस मेळूं शकता, रोजगार उपलब्ध जावं शकता, हें सगळें जावं शकता. पूण सरकारची इच्छाशक्ती आसा पळय ती खंयसरूच तशा पद्दतीन दिसना आनी त्यामुळेच हो बिझनस आहा पळय तो बऱ्यापैकी लोकांक भायल्यांच्या हातीन गेला. पूण म्हाका एक सांगात, आतां गोंयकार आसा पळय तो तेका समजा एक बिझनस दिलो, तो तें सबलीज करता पळय तेन्ना तो एक गुन्हो ठरना. पळय सबलीज पळय कायद्यान वेगवेगळ्या प्रकारचे तरतुदी आसात. कोणाची एक प्रॉपर्टी आसा ती तेची ओन प्रॉपर्टी स्वताची आसा जाल्यार तेका कायद्यान तरतूद आहा की ती प्रॉपर्टी तो लीज आउट करूं शकता. ती कितल्या वर्साचे लीज आसा हो विशय आसा. त्याच्या नंतर ते परमिशन्स जो मनीस ऑब्टेन करता तो त्या लीज अग्रीमेंटाचो मिसयूज करता की प्रॉपर यूज करता हो एक फुडलो संशोधनाचो विशय आसा. अशे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आसात. पण सबलीज करता कित्याक मनीस तेका पळय तेका स्वताक थंयसर कितें करपाक कॅपिटल जाय आसता. ते कॅपिटल तेज्या कडेन ना. आयज लोक हे म्हणटा की आमी EDCच्या माध्यमांतल्यान लोकांक म्हणटा ते स्वावलंबी करपाचो प्रयत्न करता. आमी वेगवेगळ्या डिपार्टमेंटांतल्यान तांकां एक लोन सिस्टम कितें तरी दिता. पण आयज खरोच गोंयकार हे सगळे फॅसिलिटीज घेता. आतां घेयना जाल्यार ते कित्याक घेयना, कितें ते गोंयकाराक डिफिकल्टी येतात. सो हेच्या खातीर पळय आयज हांव तुमकां म्हणजे आतां तुमी हो मुद्दो काडलो म्हणून सांगता. विद्यमान परिस्थितीन जे चालू आसा ते पळय नॉर्मली 6 जूना पासून म्हणटात तसो पावसाळी स्टार्ट जाता, रेनी सिजन स्टार्ट जाता. पण बेगीन येयल्या कारणान तरी सुद्दां आयज एक्चुअली गोंय सरकारान म्हणटा ते सामान्य नागरिकाचे जर चिंतलो जाल्यार तेंच्यांनी वॉर फिटिंगाचेर ग्राउंड लेवलीचेर प्रत्येक तालुक्यांनी वचून पंचायतींनी वचून आपल्या ऑफिसरांक धाडून थंयसरली कितें परिस्थिती आसा हाचो नियाळ घेवपाक जाय. पण आयज सरकाराक हाचें कितेंच पडिल्लें ना. सरकाराचे मंत्री, सरकाराचे आमदार आयज कार्यकर्ता मेळावेच घेवपाक बिजी आसात. पळय हेंकां कार्यकर्ते मेळावे घेवपाक टायम आसा पण बिझनस रिलेटेड एक्टिविटीज प्रमोट करच्या खातीर जर तुमी हे मेळावे जर गांवांनी वचून जर घेतलेले जाल्यार तेचो सामान्य नागरिकाक तेजो फायदो जाता आसलो. हे फायदो कितें हे फक्त आयज लोक भिरांत घेवन मनान एक भंय बाबा आपण थंय दिसोंक ना जाल्यार आपले कोणाचें तरी काम जावपाचें आहा तें जावचें ना. आपण जर थंय दिसोंक ना जाल्यार आपणाक कोणाच्या माध्यमांतल्यान जी सर्वीस मेळ्ळ्या तेची ट्रान्सफर खंय तरी जावं शकता. म्हणजे ह्या भया पोटी कोणाचो तरी बिझनस आसता सो तेका हजेरी तुमच्या प्रेमा पोटी लोक ह्या मेळाव्यांक येनात. आयज लोकांक कितें जाय सरकार आपल्या कडेन जशें तुमी हे पक्षाचे जशे प्रमोशन करतात तशे गोंयान म्हणटात तशे टुरिझम सेक्टराचे प्रमोशन ग्रासरूट लेवलचेर तुम्ही करच्या खातीर जर भर दिलो जाल्यार हे सरकार म्हणटात तशे हेंचो एक म्हणटात जशे आमी म्हणटा की आयकॉनिक एक आतां टावर येता आमच्या गोंयांत तशे आयकॉनिक हे डिसिजन्स जावं शकता. सरकार जशे मध्यंतरीच्या काळात सरकार तुमच्या दारी हो उपक्रम सरकारान लाभयल्लो पण तो उपक्रम फक्त एक दिसा पुरतोच तालुक्यान जालो थंयचे थंय कितें तरी केले ते कोण येयले तेंचे आनी ताच्या नंतर ते सगळे ठप्प झाले. सो टुरिझमाचो जो तुम्ही विषय काढला पण टुरिझमच न्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय IDCनी जे व्यवसाय जे लोक गोंयकार जे करूंक सोदतात जे करतात हाच्या खातीर तांकां एक प्रकारचे म्हणटात तशे गव्हर्मेंटाच्या वतीन आमी कितें कितें सपोर्ट दिवं शकता हाच्या खातीर तुम्ही मेळावे भरया. त्याचो सामान्य लोकांक फायदो जावं म्हणजे सर्वसामान्य मनीस आहा पळय तिची गरज तेजो बिझनस तेजो इन्कम हे सगळें आहा पळय आनी तेजो प्रोग्रेस कसो जातलो हेका लागून तुम्ही मेळावे आयज तुम्ही आतां गोंयकारांचो विशय काडलो. आयज बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट जे वाढत चल्लेले आसा प्रचंड प्रमाणात. पळय सरकार सांगता की प्रत्येकाक सरकारी नोकरी दिवप शक्य ना. इट इज एब्सोल्युटली ट्रू. हे बरोबर आसा. प्रत्येक मतदारसंघात 30 ते 35 हजार वोटर असतात म्हणजे अनएम्प्लॉयड युथाचो भरणाय प्रचंड प्रमाणात असता. सो हे जर कॅल्क्युलेट केले जाल्यार ते जावं शकना. पण तुम्ही हांव कितें म्हणटा तुम्ही मल्टीनॅशनल जे कंपनीज जे आसात पळय ताचेर ऑप्शन काडा कितें तो तेचेर आतां एअरपोर्ट येयला. एअरपोर्टाच्या माध्यमान आतां आमच्या पेडणे तालुक्यान येदो व्हडलो एअरपोर्ट येयला, आयुष हॉस्पिटल येयला, इलेक्ट्रॉनिक सिटीचो क्लस्टर तयार जाता. इवन आतां ना म्हटलें तरी एक GMC लिंक्ड हॉस्पिटल फुडें भविष्यान येवपाचें आसा. टुरिझम सेक्टराचो ग्रोथ जाता. हाचो सगळ्याचो डेटा दवरून हांव म्हणटा कितें त्या भागांतल्या लोकांक एकोमोडेट करच्या खातीर प्रायोरिटी दिया. आयज कशें आसा पळय वेगवेगळ्या पद्दतीन म्हणटात तशे बायफर्केशन्स केल्ले आसता. आतां जर पेडणे तालुक्यान जर एअरपोर्ट येता सांगता तुमकां आतां फाल्यां जर बार्देस तालुक्यान एक रवींद्र भवन येता कुचेले ह्या गांवांत येता रवींद्र भवन हल्लीच तेची अनाउन्समेंटय जाल्या.
सो ज्या गांवांत ज्या कॉन्स्टिट्युएन्सीन एक खंयचो तरी जर प्रोजेक्ट येता जाल्यार जे प्राधान्य आसा, हांव म्हणटा कितें 100 नोकऱ्यो क्रिएट जाता, ते 100 नोकऱ्यो तूं पेडणेकारांक दिवं नाका, पण त्याच्या खातीर एक बायफर्केशन कर, बिकॉज इट इज अ सॅक्रिफायस ऑफ दोज पीपल. त्या लोकांची जमीन त्या प्रोजेक्टाक गेल्लेली असता. सगळ्या गोंयचो एक कायदो सगळ्यांक समान असता, ठीक आसा, सगळ्यांक कायदे समान आसा, पण सरकाराचे जर उद्दिष्ट जर क्लियर आसात, स्पष्ट आसात, पारदर्शक आसात, जाल्यार अशा प्रकारचे निर्णय सरकार घेवं शकता की बाबा एक 25% रिजर्वेशन त्या गावांत तो प्रोजेक्ट येता, म्हणून स्थानिकांक प्रायोरिटी दिवपाची. त्याच्या नंतर आता पेडणे तालुक्यात तू हे IDC वेगवेगळे फार्मा कंपनीज आसात आणि वेगळे कंपनीज आसा, पॉवर इंजिनियरिंगा सारखी कंपनीज आसा, वेगवेगळे भुरगे. आयज तुम्ही पळयले की प्रत्येक भुरगो हो शिक्षणाक प्राधान्य दिता. आयज प्रत्येक भुरग्याक कळटा की एड्युकेशन हे लायफान म्हणटात तशें व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ही गोष्ट आसा. प्रत्येक भुरग्याचोय आवय बापूय भुरग्याची काळजी घेवन भुरग्याक शिक्षणा कडेन आयज तो भुरगो शिकल्या नंतर त्याचो डेटा आयज बघ तूं तेका आफयलो. आतां हे सर्व काल हांव एड्युकेशन डिपार्टमेंटान सहज गेल्लो, थंय ते समग्र शिक्षा अभियानाचे ते इंटरव्यूज चालू आसात. ती समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमांतल्यान हल्लीच पेपरारय बी आयला की 5 कोटी रुपया कोणी तरी खंयच्या तरी अकाउंटाचेर काडले, भायले भायर उखल्ले. म्हणजे हे सरकारचे ऍडमिनिस्ट्रेशन त्या भुरग्यांक जेन्ना तूं एका शिक्षकाक नोकरी दिता पळय तेन्ना त्या शिक्षकाची तूं फाकणां करनाका. तो शिक्षक भविष्य गोंयचो फुडार घडोवच्या खातीर आपले लायफ सॅक्रिफायस करता आनी त्या शिक्षकाक तूं म्हणटा तशें 20,000 आणि 25,000 रेम्युनरेशन दिता आनी तेज्या कडल्यान फूल डे काम करून घेता. ही सिस्टम योग्य आसा की? आता पळय बाकीच्या राज्यांनी पळय हे गोवा रिलेटेड अनएम्प्लॉयमेंट जे वाडत चल्लेले आसा पळय, हांव कितें म्हणटा की तुमची ध्येय धोरणां स्पश्ट करा. म्हणजे सरकाराचे एक हे आसा भितून कितें आसा, सरकाराचे नकारात्मक धोरण जे आसा पळय ते एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि फ्युचराक लागून बाधक ठरता. म्हणजे कितें पळय गोंयांत मल्टिपल विशय सध्या निर्माण जाल्लेले आसा. कित्याक हे निर्माण जाले? मंत्री आसात पळय, मंत्र्यान फक्त आपल्या खात्या कडेन लक्ष दिवप आणि तातूंतल्यान आपण त्या आपल्या खात्याच्या माध्यमांतल्यान जनतेची सेवा कशी करतलो प्रामाणिकपणान हे करपाक जाय. सरकारान आणि खास करून गोंयच्या मुख्यमंत्र्यान म्हणटात तशें जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी जी परिपत्रकां ते इश्यू करतात कॅबिनेट घेवन, तेंच्यांनी एक आपले ध्येय स्पश्ट दवरपाक जाय आणि तांकां ते शक्य आसा करपाक. तेंच्यांनी हे मेळावे खंयच्याच पार्टीचे, म्हणजे खंयची पार्टी धर तूं, आय एम नॉट टॉकिंग अबाउट BJP ओनली, काँग्रेस म्हण, गोवा फॉरवर्ड, RGP, खंयची पार्टी घेव तूं, स्ट्रेट जेन्ना इलेक्शन जाता, आमदार म्हणून मनीस निवडटा, त्याच्या नंतर 4 वर्सां त्या पार्टींक एटलिस्ट हे जे पार्टीन जे वेगवेगळे मेळावेच हे ते आमी सगळ्यांनी गोंयचो ग्रोथ करच्या खातीर मेळावेच घेवपाक जाय. पॉझिटिव्ह हे म्हणटात तशे विचार फुडें कितें ही विचारसरणी बदलपाक जाय. कित्याक आयज हेचो इफेक्ट म्हणटात पळय तांकां बरें दिसता आसतलें, कित्याक आमी आमच्या पक्षाचें प्रमोशन करता, बट इट सावंड्स अ नेगेटीव मॅसेज कम्युनिटीन. हेचो नेगेटीव कित्याक आयज धोधो पावस पडटा, आयज तुमकां जनसामान्याचें कितें पडलेलें ना. लोकांक हांगासर म्हणटात तशी बेरोजगारी ही वाडत चल्लेली आसा. बिझनस सॅक्टरान म्हणटात तशें डावनफॉल स्टार्ट जाल्लो आसा. सामान्य मनीस फुडें भविश्यान जगतलो कसो हेच्या खातीर सरकारचे कांयच ध्येय आनी तेच्या पलीकडे वचोन आयज खंयचोय जर प्रोजेक्ट येयलो जाल्यार भायल्या कंपनीक तेचे टेंडरां दिवप. आतां इवन मोपा एअरपोर्टाच्या माध्यमांतल्यान भविश्यान आतां थंयसर म्हणटात तशे वेगवेगळे प्रोजेक्ट्स येतले, तेचे बिझनस रिलेटेड. आतां तुका मटेरियल थंयसरले जाय पडटले. मटेरियल आतां जर आमचो गोंयकार जर कोण ह्या बिझनसान जर आसात वेगवेगळ्या जाल्यार तांकां प्राधान्य दिवपाक जाय आनी तेतून जर नेटीव त्या भागांतलो तालुक्यांतलो मनीस कोण जर रेवेच्या धंद्यान आसा, कोण खडयेच्या धंद्यान आसा, कोण सिमेंटाचे आसा, कोण हार्डवेअर रिलेटेड एक्टिविटीजान आसा, तेंचे लिस्ट घे तूं. तांकां सांग, त्या कंपनीक सांग की तूं मटेरियल हांच्या माध्यमांतल्यान घेव म्हणून, सो दॅट तांकां तेजो फायदो जातलो. एकूणच लोकल जो मनीस आसा पळय तेका खंय तरी बिझनस मेळोंक जाय, आनी तो सरकाराचे उपकार आठयतलो आनी हॅपी जातलो. पूण हांगासर आतां आनी एक हें आसा, म्हाका एक सांगात, तुमचो पेडणे तालुका आसा पळय, मोपा एअरपोर्ट येयलो थंयसर, आयुष हॉस्पिटल येयलें थंय, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक सिटी आयली थंयसर.
हे इतकें सगळें येवन सुद्दां थंयसरले प्रॉब्लेम कशें सॉल्व जायना. हेज्या फुडें वचून ते टॅक्सीवाले आसा पळय त्यांचो तर प्रॉब्लेम आहा तो दिसान दीस वाडत आसा, कमी जायना. म्हणजे म्हाका एक सांग, सरकार तुमच्या तालुक्याचेर दुर्लक्ष करता किंवा तुजो MLA आसा पळय तो थंयसर लक्ष घालिना अशें कितें आसा? पळय, दोनूय MLA जे आमचे जे जितलेले आहा पळय ते फर्स्ट टायम MLA जा, कळ्ळें. तांकां एक्सपिरियन्स येवपाक तांकां आनी एक फावट जिखचें पडटलें, परत निवडून येवचें पडटलें. ताका लागून आमचो मुख्यमंत्री आसा पळय हो 3 फावटी जिखलेलो आसा आनी तेणी आपण पेडणे तालुको हो आपण स्वता आपल्या कडेन दवरलेलो आसा. सो वॉट एवर is going on in entire Pernem taluka, it is the sole responsibility of the honorable chief minister की तेंच्यांनी आयज म्हणटात तशें हांवें वेळोवेळी सांगलां की जनसामान्यांतलो नेतो म्हणूनच दोतोर प्रमोद सावंता कडेन पळयतात. जेन्ना आपण खंयची तरी एक रिस्पॉन्सिबिलिटी घेता खंयच्या तरी तालुक्याची, त्या वेळाचेर त्या मनशान एटलिस्ट म्हणटात तशें म्हयन्यांतल्यान 2 फावटी तरी 15 दिसान 2 फावटी तरी दोनूय आमदारांक घेवन 4य झेडपींक घेवन त्या सगळ्या पेडणे तालुक्यांतल्या पंच मंडळींक घेवन आनी जे बिझनस रिलेटेड एक्टिविटीज आनी जे लोक इन्वॉल्व आसा तांकां स्वावलंबी करच्या खातीर आनी इवन जे यूथ जनरेशन आसा जे नवीन कितें तरी करूं शकता लायफान तेंच्या खातीर मुख्यमंत्र्यान एकय बैठक घेतलेली आज पर्यंत आमी पळयल्ली ना. एकदाच फक्त तो जनरल कार्यक्रम जाल्लो सरकार तुमच्या दारी कोरगांव, पण तो जनरल कार्यक्रम आसलो मुख्यमंत्र्यान वार्तालाप करूंक जाय. आतां तुमी सपोज जर कितें तरी रिस्पॉन्सिबिलिटी जर घेतली जाल्यार ती रिस्पॉन्सिबिलिटी एक्झिक्यूट करपाची पावर त्या लिडरान जाय आनी त्याच वेळाचेर तो लिडर जनसामान्याचो लिडर म्हणून आमी पळोवंक शकता. दोनूय आमदार आमचे म्हणटात तशे अनुभव तांकां पयल्याच फावटी जिखल्या कारणान कमी आसा. त्या आमदारांक घेवन बस पेडणे तालुको हो भविश्यांत येणाऱ्या काळात एंटायर स्टेट ऑफ गोवा जितले तालुके आसात तितल्याय तालुक्या मदीं हो म्हणटात तसो फास्टस्ट ग्रोईंग म्हणटात तसो आनी डेव्हलपिंग तालुको म्हणून फुडें इकॉनॉमिक हब जावंक शकता. 100% तो इकॉनॉमिक हब जावपाच्याच वाटेर आसा आनी तेका लागून ते आतां इनिशियल स्टेजीचेर जशें आमी म्हणटा पळय फावंडेशन जर स्ट्रॉंग घातलें जाल्यार ती इमारत प्रदीर्घ काळ टिको शकता. पेडणे तालुक्याचें फावंडेशन त्याचो ओवरऑल रोड मॅप आयज वेळ गेल्लो ना, अजूनय मुख्यमंत्र्या कडेन 2 वर्सां आसात, 18-20 म्हयने कितें तरी आसात. सो तातूंतलो तेणी जास्तीत जास्त टायम जो फास्टस्ट ग्रोईंग डेव्हलपिंग तालुको पेडणे तालुको म्हणून फुडें येता पळय त्याच्या खातीर तेणी दिवपाचो ह्या अपेक्षेन आमी आसा, पेडणेची जनताय आसा. हांगा आनी एक मुद्दो आसा. आज अशें आयकूंक येता की पेडणे भागांतले पेडणे तालुक्यांतले बरेचश्यो मोठ्या प्रमाणात जमिनी आसा पळय त्यो ऑलरेडी सोल्ड आउट जाल्यो आनी ते कोणाक गेल्या, दिल्लीवाले किंवा भायले लोक आसा पळय ह्यो सगळ्यो जमनी तेंच्यांनी घेतल्या. आतां जेन्ना पेडण्याचो विकास म्हणटलो पळय तेन्ना तो मागीर हो भायल्या लोकांचो विकास जातलो काय पेडण्यातल्या लोकांचो विकास जातलो? पळय, पेडण्याची जमनी विकले वगैरे कशें आसा की कोणय कोणाक प्लॉट विकता, इट इज हिज ओन म्हणटा तो तेचो स्वतंत्र हक्क आसा. म्हजी जागा हांवें कोणाक विकप ती किंवा आपण स्वता डेव्हलप करप ती. सो जागा विकल्याच्या नंतर त्या प्रॉपर्टीन कितें येतलें हे कोण थारायता? हे सरकार थारायता. कित्याक तो मनीस ती जागा डेव्हलप करच्या खातीर कोणा कडेन वता? सरकारा कडेन वता. सो सरकारान तो रोड मॅप तयार करपाक जाय न्हू की बाबा ह्या भागांनी हे गोश्टी जातले, ह्या भागांनी आमी ह्या गोश्टींक चालना दितले, ह्या भागांत बाबा आमी स्थानिकांक चालना दितले. पळय आतां crores ऑफ स्क्वेअर मिटर प्रॉपर्टी मोपा एअरपोर्टा खातीर एक्वायर केली. त्या तितल्या प्रॉपर्टीन कितें एअरपोर्टच फक्त विमानात थंयसर उड्डाण घेयनात न्ही, टेक ऑफ लँडींग, थंय कमर्शियल प्रोजेक्ट्स येतले. त्या प्रोजेक्टांचो स्थानिकांक फायदो कितें जातलो? आयज जर 1-2 प्रोजेक्टाच्या माध्यमांतल्यान जर आमच्या भागांतले हांव म्हणटा 20-25-30 जर बिझनसमॅन नवीन स्टार्ट केलो, कोणी पेंटाचें दुकान उगडलें आसतलें, कोणी आनी कसले लोखंड विकपाचें, कोण खडी विकता, कोण रॅब विकता, कोण आनी फर्निचर सप्लाय करता, हे जर त्या लोकांक आमच्या लोकांक आमचे स्मॉल जे एंटरप्रेनर्स आहा, जे बिझनसमॅन आहा तांकां इन्वायट करून हे सगळो बिझनस जर आमच्या लोकांक दिलो, आमचो लोक कित्याक हॅपी जावचो ना? आतां प्रॉपर्टी विकप तुमी जसो प्रश्न काडलो, प्रत्येकाचो सोल प्रायोरिटी जी जाल्ली आसा. म्हजी प्रॉपर्टी हांवें कोणाक विकप तो म्हाजो स्वतंत्र निर्णय आसा. म्हणजे तुवें ठरोवपाचें तुजी प्रॉपर्टी कितें करपाची, कोणाक दिवपाची, कितें करपाची, फक्त एक गजाल आसा. आयज जर सरकारान जर पॉलिसी जर काडली, हांव म्हणटा म्हज्या नांवार एक 5,000 स्क्वेअर मिटर प्रॉपर्टी आहा,
सरकारान जर म्हाका एक जर पॉलिसी दिली की ह्या 5,000 स्क्वेअर मिटर प्रॉपर्टीन तूं तुजो प्रोजेक्ट उबो कर, कळ्ळें, तुका म्हणटा तशें 100% फायनान्स किंवा 80% फायनान्स गव्हर्मेंट करता, कळ्ळें, तातूंतल्यान तुवें इतले पर्संटाचो रेव्हेन्यू गव्हर्मेंटाक पे करून जो कितें गव्हर्मेंटान तुका सपोर्ट केल्लो आसा तो तुवें परत फेड करपाचें आनी तुवें तें उबें करपाचें. ही जर पॉलिसी जर सरकारान जर फाल्यां जर अनावन्स केली की जेंचे कोणाच्या नांवाचेर 5,000 स्क्वेअर मिटर प्रॉपर्टी आसा तांकां कसलो प्रोजेक्ट थंयसर हाडपाक जाय, हो प्रोजेक्टाचो डिटेल रिपोर्ट सरकारा कडेन त्या मनशान दिवपाचो, गव्हर्मेंट ताका म्हणटा तसो अमक्या पर्संटान सपोर्ट करतलो, म्हणजे एटलिस्ट मोर दॅन 50% सपोर्ट हो गव्हर्मेंटाचो जावप आनी रिटर्न्स कशे घेवप ते तेणी बायफर्केट करून ती एक पॉलिसी ड्राफ्ट करून दिवप. तूं टॅक्सीचेच आत्तां उलयलो, टॅक्सी खातीर म्हणटात तशें हेंची पॉलिसीज क्लियर ना, म्हणजे घुसपोटान घालप. फाल्यां आमी कितें ओला हाडटा, परवा उबर हाडटा आनी कितें तरी हाडटा, म्हणजे तांच्या भितर म्हणजे आनी एक म्हणजे मिसअंडरस्टँडिंग्स क्रिएट करप. हे क्रिएट कोण करता? सरकाराची पॉलिसी क्लियर ना, सरकाराचे ध्येय धोरण स्पश्ट जाय ना. बाबा हांगासर हेच गोंयकार धंदो करतले, हेच स्थानीक धंदो करतले, हेच्या पलीकडे आमी कसल्याच प्रकारचे कॉम्प्रोमायज करचे ना. सो हे कितें तरी पारदर्शकता म्हणटा पळय ती डिसिजन्स वयर सकयल वॉलटायल जाता. तुमकां एड्युकेशनाचें आत्तां उदाहरण दिलें, शिक्षकाक तूं 20,000च्या नोकरीचे ताका सांगता कितें, एक शिक्षक 1 लाख पगार घेता. एक शिक्षक आतां ओके ताका एक 3-4 वर्सां जावपाक जाय, एक्सपिरियन्स घेवपाक जाय. 13 वर्सां समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गतचे पयलींचे सर्व शिक्षा अभियान 13 वर्सां नोकरेक गेल्लेले शिक्षक अजूनय हे सरकार तांकां 20 ते 25,000 नॉमिनल पे दिता. जे शिक्षक 1 लाख रुपया पगार घेतात त्या शिक्षका बरोबरच काम करता, सकाळी वता 7-7:30 8 तेचें टायमींग स्टार्ट जाता, सांज मेरेन ते थंय आसता त्या एस्टाब्लिशमेंटान एड्युकेशनाच्या आनी तांकां पगार हो दिता. ही आयज गोंयची परिस्थिती कित्याक? हेचेर सरकार विचार कित्याक करना? विविध सरकारची खाती आसात तेचेर कंत्राटी पद्दतीन हांव म्हणटा कितें, तूं तांकां कंत्राटी पद्दतीक एक पिरियड दवर. आतां जसो कोणाक तूं परमनंट पोस्टाचेर घेता 2 वर्सां तुजो प्रोबेशन पिरियड, ताच्या नंतर तुका कन्फर्मेशन ऑर्डर. आतां कदंबाचें घेव तूं, कदंबान कितें म्हणजे पिळून खातात, नवीन कोण कंडक्टर भरती करप, ड्रायव्हर भरती करप आनी तांकां पिळून. आतां ते इलेक्ट्रॉनीक गाडयो हाडले, इलेक्ट्रॉनीक गाडयोचेर डेली वेजीसाचेर ड्रायव्हर. अरे तूं रोजगार जर दिता, सरकारचें ध्येय धोरण जर क्लियर आसा, कळ्ळें, लोकां कडेन डिलिव्हरी एक्झिक्युशन जर पारदर्शक आसा न्ही, जाल्यार रोजगार सुद्दां दितना मागीर परत कितें तो कितें म्हणटा ही 5 वर्सां तूं अशीच काड आनी मागीर परत आपण निवडणुकीक रावतलो तेन्ना परत तूं म्हाज्या कडेन यो. इवन आतां तेचे पयलीं आतां ते बसी दिले एड्युकेशन डिपार्टमेंटाक, बालरथ दिले, ते बालरथांचे म्हणटा ते मेंटेनन्साची परिस्थिती आयज ते शाळेंक तो बोजा करून ती सरकारान दवरलेली आसा. नो डावट तूं जे दिता पळय सुद्दां ग्रांट सुद्दां पळय ते ग्रांट सुद्दां क्लियर ना. इवन आतां खंयच्या तरी सॅक्टरान आतां हांवें फाटीं एकदां सांगलें की नवीन आतां स्टाफ सिलेक्शन कमिशन सरकारान स्थापन केलें, बरोबर, त्याच्या अंतर्गत सरकार भरती करता म्हणटा. एड्युकेशन सेक्टरान जे एज्युकेशन जे प्रायवेट जे संस्था जे चलयतात एडेड स्कूल्स तेंचे मॅनेजमेंट हे प्रायवेट आसता. ते मॅनेजमेंट त्या टिचराक पगार दिना. पगार कोण दिता? सरकार दिता, एज्युकेशन डिपार्टमेंट दिता, ग्रांट एज्युकेशन डिपार्टमेंट दिता. पण भरती करता आसतना ते मॅनेजमेंट करता. हांव म्हणटा ती सुद्दां भरती सरकारान व्यवस्था पारदर्शक करता हे धोरण सरकारान ती सुद्दां भरती आपल्या कमिशनाच्या अंडर हाडपाची. आनी तेच्या पलीकडेसून जशें आतां हांवें सांगलें की वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी भरती करता आसतना कॉन्ट्रॅक्टाचेर जेन्ना तुमी कोणायक घ्या, तुमी सामान्य MTSाक घ्या, लेबराक घ्या, हेल्पराक घ्या, कोणायक घ्या, ड्रायव्हर, कंडक्टर, कोणय तो टॉप प्रोजेक्ट ऑफिसर कोणूय गॅझेटेड तेका घेता आसतना तेका सांगा हे तुजे कॉन्ट्रॅक्ट 2 वर्साच्या नंतर आमी तुका सेवेन कन्फर्म करतले. ना जाल्यार ती कॉन्ट्रॅक्ट सिस्टम तुमी करता कितें लोकांचे हाल करपाक, तो त्या सेवेन रुजू जाता. त्याच्या नंतर तो आपले कॅल्क्युलेशन करता, 2 वर्सां जाली त्याच्या नंतर फुडें कितें तरी आपले भविश्याचे बरें जातले. कंटाळून आतां हल्ली म्हज्या कडेन कोण तरी एक अशेंच अप्रोच जाल्ले, तांकां 13 वर्सां जाली समग्र शिक्षा अभियानाच्या सर्व शिक्षा अभियानान स्टार्ट जाल्ले, ती आतां पॉलिसी चेंज जाल्या. काही स्टेटींनी म्हणटा तशें लॉ म्हणजे अमेंडमेंट्स करून कायदे हाडून तांकां सेवेन घेतलेले आसा.
ते पारदर्शक ती दूरदृष्टी हे सरकार दवरीत ना. म्हाका सांग, आयज तुमच्या माध्यमांतल्यान हांव सरकाराक रिक्वेस्ट करता आनी गोंयच्या मुख्यमंत्र्याक की जे गव्हर्मेंट सर्वंट्स आसात, जे सरकारी नोकर वर्ग आसात किंवा जे मनीस सरकारचो नोकर सरकारचे पगार घेतात, सरकारची सॅलरी ड्रॉ करता सरकारच्या तिजोरांतल्यान, ते मागीर सेमी गव्हर्मेंट आसूं पण जेंकां सरकाराच्या ट्रेजरींतल्यान पगार वता, तेंचो जो इन्वॉल्वमेंट आसा अपार्ट फ्रॉम गव्हर्मेंट ड्युटीज, अपार्ट फ्रॉम इन एड्युकेशन सेक्टर आनी सगळ्या सेक्टरांनी, ज्या सेक्टरांनी जो मनीस कार्यरत आसा, जो सरकारचो पयसो घेता, तेंचो अपार्ट फ्रॉम हीज ड्युटीज जे सोशल सेक्टरांतले तेंचे जे कार्य आसा पळय ते सगळे बंद करपाक जाय. ते सगळें बंद. हांगासर थंय वचून जो इन्वॉल्वमेंट आसा तेंचो पळय तो बंद जावंक जाय. तो सगळो पॉलिटिकल आसूं न्ही ना, तो पॉलिटिकल सभा आनी कितें तेंचे काम आसा पळय ते सरकार रिलेटेडच आसपाक जाय. तुका जर सोशल फिल्डान काम करपाक जाय जाल्यार तूं ही नोकरी सोड आनी सोशल फील्ड कर. पण नोकरी दिता आसतना जर हो मुद्दो आसलो जाल्यार तुवें आमचें काम करूंक जाय म्हणून जाल्यार CCSन तांकां वेगवेगळे मुद्दे घातलेले असतात, सरकारानय वेगवेगळी सर्क्युलरां काडलेली असतात, पण त्या सर्क्युलरांचे आतां कोणय सिंगल कॅपॅसिटीचेर जर कोर्टांनी झोजता सरकाराच्या अगेन्स्ट, दॅट इज हीज ओन कॅपॅसिटी. पण तू जर सामूहिक दृष्ट्या जर खंयसरय जर इन्वॉल्व जाता, 10 लोकां मदीं खंयच्या तरी संघटनेन इन्वॉल्व जाता आनी थंय समाज सेवा करपाक सोदताय, हांगा तूं सरकारचो पगार घेताय. आतां म्हणजे उलोवपाक गेल्यार खूब विशय आसात. आयज मराठीच्या भाशे खातीर जे आंदोलन जे आतां जाता, हांवय वता थंयसर, हांवय पार्टिसिपेट जाता, थंयसर सगळे शिक्षक असतात, सगळे शिक्षक वर्ग त्या बैठकीक उपस्थित असतात, बरोबर. आता त्या शिक्षकांक पगार कोण दिता? सरकार दिता. हे आंदोलन फाल्यां जर सरकाराक जर बंद करपाक जाय, म्हणजे अशी जर परिस्थिती जर आयली जाल्यार हे आंदोलन बंद करच्या खातीर सरकार हे ध्येयधोरण फुडें करतलो. हे ध्येयधोरण फुडें करता आसतना भविष्यान करूं शकता, हे आंदोलन बंद करच्या खातीर एक सर्क्युलर काडू शकता सरकार की खंयचोच एडेड स्कुलाचो टिचर जावं किंवा गव्हर्मेंट स्कुलाचो टिचर जावं ना, आंदोलन सोंपले, कळ्ळें. सो तेका लागून विशय कसो आसा की तेच बाबतींत न्हय, जो मनीस सरकारी सेवेन येता, सरकारचो पगार घेवपाक येता, त्या मनशाची एक जाणीव आसपाक जाय की बाबा आपण तेच काम करपाक जाय. सोशल फिल्डातले काम जर तुमकां करपाक जाय जाल्यार सरकारान एक स्ट्रिक्ट म्हणटात तशें एक परतय सर्क्युलर काडून फ्रेश सर्क्युलर ह्या सरकार तरच हे एडमिनिस्ट्रेशन, आयज गोंयान आमी जे म्हणटा पळय एडमिनिस्ट्रेशन कॉलॅप्स जाला, एडमिनिस्ट्रेशन कॉलॅप्स जावपाक मेजर कारण म्हणजे सरकारी नोकर वर्ग, सरकारचो पगार घेणारो नोकर वर्ग हेंचो हस्तक्षेप वेगवेगळ्या एक्टिविटीजांनी वाडलेलो आसा आनी तेका लागून गव्हर्मेंटाचे एडमिनिस्ट्रेशन कॉलॅप्स जाल्लेलें आसा. बरें अमित बाब, तूं येयलो आमच्या स्टुडियोन, बऱ्यापैकी सगळें इन्फॉर्मेशन दिलें, सरकाराचें कितें चलना, सरकारान कितें करूंक जाय हें सांगलें, लोकां मदीं एक अवेरनेस कशें जावंक जाय हें सांगलें, त्या बद्दल तुका धन्यवाद.